चेन्नईच्या कामराज बंदरानजीक 2 जहाजांमध्ये टक्कर होऊन झालेल्या तेल गळतीनंतर तवंग हटवायचं काम सलग 7व्या दिवशीही सुरू होतं। जवळपास 700 कर्मचारी या कामात गुंतले असल्याची माहिती कोस्ट गार्डकडून देण्यात आली आहे। या गळतीमुळे 24.6 किलोमीटर इतक्या लांबीची किनारपट्टी प्रदूषित झाली आहे। या तेल गळतीचा फटका समुद्रातील जैवविविधतेला बसला असून स्थानिक मच्छीमारांचा रोजगार बुडाला आहे। इथल्या समुद्राच्या पृष्ठभागावर तेलाचा तवंग पसरला आहे। 40 टन तेलाचा तवंग 27 टन तेल आणि पाण्याचं मिश्रण बंगालच्या उपसागरातून काढण्यात आल्याचं नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसनं सांगितलं आहे। दरम्यान उद्यापर्यंत सर्व तवंग साफ केला जाईल अशी माहिती तटरक्षक दलानं दिली आहे। Sea is absolutely clean. There are no oil spill which can be seen by people. One odd oil patch, which is small, about 20 to 30 meter stretch, with a very thin sheen of oil, was seen, which also has been neutralized by water. So as of now, whatever work which was required to be done at sea by Coast Guard has largely been accomplished, but we will still continue with the air sorties and by keeping a ship at sea. In case if still something is left over which gets sighted, will be neutralized. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।